Oh
या अभंगातून महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे असतो. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार. चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाचं हे आपलं 97 वर्ष आणि 97व्या वर्षाची 4थ्या दिवसाची सेवा मंडळाच्या माध्यमातून आज्ञेतून किंवा प्रेमातून माझ्या वाट्याला आलेले आहे. त्या निमित्त आपण सर्व मंडळी इतर कीर्तनामध्ये उपस्थित आहात. या धर्ममंडपामध्ये पंचक्रोशीतील सर्व गुणीजन, गायक, वादक मंडळी, तसेच ज्ञानवान कीर्तनकार मंडळी, तसेच तुमच्यासारखे सर्व अधिकार श्रोते, तसेच पूजनीय वंदनीय आमचे नाना, सगळ्यांच्या चरणविंदावरती एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. आता माझे दंड मस्तक हे पायावरी यावर कधी संतांच्या असतो. गडामध्ये आता जवळजवळ 8 वाजून 35 मिनिटं झालेली आहेत. बरोबर आपल्याला 9:45 वाजता सेवा उठायची आहे. बरोबर का? 9:30 का 10? बरोबर आपल्याला वेळेमध्ये सेवा सोडवायची आहे. हा जो उत्सव आहे, हा उत्सव भगवंत आणि भक्ताचा उत्सव आहे. ह्या उत्सवामध्ये भगवान श्रीरामांचा जन्मदिनही आपण साजरा करणार आहोत. बरोबर ना? रामनवमीपर्यंत आहे. या उत्सवामध्ये भगवान श्रीरामांचा जन्मदिनही आपण साजरा करणार आहोत. म्हणजे रामनवमी, म्हणजे रामनवमी केली आणि भगवान हनुमंतरायांचा जन्मोत्सवही आपण साजरा करणार आहोत. एक आहे भक्त आणि दुसरे आहे भगवंत. 2 महात्म्यांचा म्हणा किंवा महात्म्य म्हणायलाही हरकत नाही आणि 2 देव म्हणायलाही हरकत नाही. कारण भगवान श्रीराम हे भगवंत म्हणजे देवकोटीमध्ये येतात आणि भगवान हनुमंतराय हे देवकोटीतही येतात आणि संत कोटीमध्ये पण येतात. म्हणजे 2ही देवांचा म्हणा किंवा 2ही एका देवाचा आणि एका संतांचा हा उत्सव आपण साजरा करत आहोत. होता असं महाराज बऱ्याचशा वेळेला आपल्याकडे तिकडे जे सप्ताह होतात, एक तर रामनवमीच्या प्रित्यर्थ होतात, अन्यथा हनुमान जयंतीच्या प्रित्यर्थ होतात. त्याच्यामुळे ही थोडी जमली होते सांगतात. रामनवमी पण आहे या सप्ताहामध्ये आणि ह्या सप्ताहामध्ये हनुमंतरायांची महाराज जयंती पण आहे, ज्याला आपण हनुमान जयंती म्हणतो. उत्सव जे साजरे केले जातात महाराज जगाच्या पाठीवरती, ते फक्त आणि फक्त आपल्या हिंदू संस्कृतीमध्येच उत्सव साजरे केले जातात. ऐका, जगाच्या पाठीवरती भरपूर देश आहेत. जगाच्या पाठीवरती अनन्यसाधारण असे देश आहेत. त्या अनन्यसाधारण देशांमध्ये अनन्यसाधारण अशा संस्कृती आहेत. पण जगाच्या पाठीवरती हिंदू संस्कृती एक अशी आहे का ज्या संस्कृतीला महाराज अध्यात्माचं अधिष्ठान आहे. म्हणून जगाच्या बाजारामध्ये अनेक संस्कृती आल्या, अनेक संस्कृती आहेत आणि अनेक संस्कृती येतीलही. पण हिंदू संस्कृतीची बरोबरी इतर कोणतीही संस्कृती करू शकत नाही. का करू शकत नाही तर त्याचं उत्तर असं आहे, संस्कृती म्हटलं तुम्हाला ऐकायला क्लिअर येतंय का? येतंय का ऐकायला? मला थोडं जाणवतं, म्हणजे त्याचा बेस जास्त आहे का थोडा? बरोबर आहे, येतंय ना ऐकायला? बरोबर असू द्या. हो, संस्कृती म्हटलं का 5 गोष्टी महत्वाच्या असतात. त्या 5 गोष्टी ज्या संस्कृतीमध्ये येतात त्याच वेळी ती संस्कृती पूर्णत्वाला जात असते. नंबर 1, त्या संस्कृतीमध्ये तत्वज्ञान असलं पाहिजे. नंबर 2, त्या संस्कृतीमध्ये साहित्य असलं पाहिजे. नंबर 3,
त्या संस्कृतीमध्ये कला असल्या पाहिजे. नंबर 4, त्या संस्कृतीला इतिहास असला पाहिजे. आणि नंबर 5, त्या संस्कृतीमध्ये सदाचार असला पाहिजे. या 5 गोष्टी ज्या संस्कृतीमध्ये येतात त्याच वेळी ती संस्कृती पूर्णत्वाला जात असते. हिंदू संस्कृतीच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर ह्या 5ही गोष्टींनी हिंदू संस्कृती नटलेली आहे. महाराष्ट्र हिंदू संस्कृतीमध्ये तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तत्वाचं ज्ञान होतं त्याला तत्वज्ञान असं म्हणतात. महाराष्ट्र आपल्या हिंदू संस्कृतीचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, भाष्यकारातून वाट पुसतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये आद्यगुरु शंकराचार्यांना महाराज ज्ञानेश्वरीच्या बैठकीसाठी विचारतात, जे तुमचं आमच्या हिंदू संस्कृतीचं तत्वज्ञान आहे हे आद्यगुरु शंकराचार्यांवरती अवलंबून आहे. मोठ्या मोठ्या महात्म्यांवरती तत्वज्ञान हिंदू संस्कृतीचं आहे. अधिक मी प्रस्तावनेमध्ये वेळ घालवणार नाही. नंबर 2, हिंदू संस्कृतीमध्ये साहित्य आहे. साहित्य म्हणजे काय? साहित्य त्याला म्हटलं जातं ज्याच्यामध्ये त्यागाचं चिंतन असतं, ज्याच्यामध्ये परमार्थ हा भोगाचा नसून त्यागाकडेच केला जातो, त्याला साहित्य असं म्हटलं जातं. काही दिवसापूर्वी जगाच्या बाजारामध्ये ओशो नावाचा एक तत्वचिंतक येऊन गेला. माहितीये का तुम्हाला ओशोचं तत्वज्ञान? ऐकून आहात ओशो म्हणून? एक ओशो म्हणून फार मोठा जगज्जेता होऊन गेला. याचं तत्वज्ञान असं होतं, ओशो असं सांगायचा तर तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल ना तर त्या परमार्थामध्ये तुम्ही त्यागाचं चिंतन न करता भोगाचं चिंतन करा. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भोगापेक्षा त्यागाला जास्त महत्व आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये असं चिंतन आलेलं आहे, त्यागात शांती रणंतर. भगवद्गीतेमध्ये जर तुम्हाला शांती प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याग केला पाहिजे. साहित्याचं चिंतन आहे. साहित्य म्हणजे काय? जे वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला वैराग्य निर्माण होतं, त्याला साहित्य असं म्हटलं जातं. तिसरं चिंतन आहे संस्कृतीमध्ये कला असल्या पाहिजे. आता पूजनीय वंदनीय परम आदरणीय पांडुरंग महाराज इथं ताकवादाच्या माध्यमातून साथ करत आहात. ही साथ जे करत आहेत ना या साथीला कला असं म्हटलं जातं. हिंदू संस्कृतीमध्ये किती कला आहेत महाराज तुम्हाला माहिती आहे? सांगू शकाल का? मी त्याचं उत्तर देतो. 2 दिवसापूर्वी गुगलला सर्च केलं हिंदू संस्कृतीमध्ये कला किती आहेत. तब्बल 178 कला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत. किती? 178 कला. मला एवढ्यांची नावं सांगता येणार नाही, मला पाठ करावं लागतील. पण एवढ्या कला हिंदू संस्कृती सोडून जगाच्या पाठीवरती इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये पाहायला मिळत नाही. हिंदू संस्कृतीमध्ये कला आहे. चला पुढे. आपल्या हिंदू संस्कृतीला इतिहास आहे. काय आहे? इतिहास आहे. आपल्या देशाचं नाव काय आहे बा? भारत हे नाव आहे. भारत हे जे नाव आपल्या देशाला भेटलंय ना ह्या नावाला पण इतिहास आहे. भारत हे नाव आपल्या हिंदू देशाला भरत ह्या राजापासून भेटलेलं आहे. म्हणून महाराज एक ठिकाणी प्रमाण देतात, भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. ह्या देशामध्ये जन्म मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ज्या देशाच्या नावालाच इतिहास आहे त्या देशाच्या संस्कृतीला इतिहास नसेल का? महाराज या देशाच्या नावालाही इतिहास आहे, या देशाच्या संस्कृतीला इतिहास आहे. आणि शेवटचा मुद्दा, ज्या संस्कृतीमध्ये सदाचार असतो त्या संस्कृतीला संस्कृती असं म्हटलं जातं. हिंदू संस्कृतीमध्ये सदाचार आहे. ज्यांचा हा उत्सव आपण साजरा करत आहोत ना त्या भगवान श्रीरामांच्या बाबतीमध्ये पूर्ण आणि पूर्ण सदाचारच पाहायला मिळेल. नवे नवे भगवान श्रीराम म्हणजे काय? तर सदाचारच ज्याला म्हटलं जातं. सदाचार युक्त ज्यांनी आपलं जीवन जगलं त्यांना भगवान श्रीराम असं म्हटलं जातं. कामाला श्रीराम म्हणायचं ज्यांच्या जीवनामध्ये जे एक वचनी राहिले. कोणाला श्रीराम म्हणायचं ज्यांच्या जीवनामध्ये जे एक वाणी राहिले. आणि कोणाला श्रीराम म्हणायचं ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी एक पत्नी
हे व्रत पाळलं महाराज, याला म्हणतात सदाचार. तुमच्या आमच्या सदाचाराच्या बाबतीत न सांगितलेलं, पण भगवान श्रीरामांच्या बाबतीमध्ये फक्त आणि फक्त सदाचारच पाहायला मिळतो. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आचार्य देवो भव, म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महाराज कला आहे, साहित्य आहे, तत्वज्ञान आहे, इतिहास आहे, आणि आपल्या हिंदू संस्कृतीला महाराज सदाचार आहे. असं सदाचार संपन्न ज्यांचं जीवन, त्यांच्या जीवनाचा आपण उत्सव साजरा करत आहोत, हे मला सांगायचं होतं. हा जो उत्सव आहे ना महाराज, हा उत्सव ज्यांनी आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त सदाचारच पाळला, भगवान श्रीरामांनीही पाळला आणि भगवान हनुमंतरायांनीही आपल्या जीवनामध्ये सदाचारच पाळला, अशा महाराज सदाचाराचा उत्सव म्हणजे हा खऱ्या अर्थाने उत्सव आहे. आणि तो उत्सव महाराज आपण साजरा करत आहोत. सप्ताहाचं हे कितवं वर्ष आहे? 97 वर्ष आहे. कितवं? 57, 97 वर्ष आहे. आणि त्या 97व्या वर्षातील महाराज आजची 4थ्या दिवसाची सेवा आपण करत आहोत. मला असं वाटतं आता सर्व मंडळी आलेली आहेत, बरोबर? कोणी यायची बाकी आहे? सर्व मंडळी आता जवळजवळ आलेली आहे. म्हणजे आता आपल्याला मुख्य विषयाला सुरुवात करायला हरकत नाही. कारण वैभव महाराज, ज्या विषयाला आपल्याला हात घालायचा असतो, अगोदर श्रोत्यांची उपस्थिती पाहायची असते, कीर्तनकाराची ही जबाबदारी असते. आणि मला वाटतं ह्या वर्षी आता समाज कमी आहे का? कशामुळे? म्हणजे टीव्हीवरचे कार्यक्रम आहेत, मला वाटतं IPL आता चालू आहे ना, आज कोणाची मॅच मला? IPL थोडी हा IPL थोडी, म्हणजे तुम्ही IPL पाहत नाही याचा अर्थ असा होतो, बरोबर असतो. या अभंगातून महाराजांनी आपल्याला साध्य साधन भाव प्रगट केलेला आहे. ऐका, उपदेश म्हटला का 3 गोष्टी महत्वाच्या येतात. उपदेश कोणीही कोणाला करू शकत नाही. शास्त्र असं सांगतं 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे, त्याच वेळी तुम्ही उपदेश जगाला करू शकता. नंबर 1, ज्यांना आपल्याला उपदेश करायचा आहे महाराज, पहिल्यांदा आपल्याकडं त्या उपदेशाचा अधिकार असावा लागतो. नंबर 2, ज्यांना आपल्याला उपदेश करायचा आहे त्या विषयाविषयी आपल्याकडे अनुभव असावा लागतो. आणि ज्यांना आपल्याला उपदेश करायचा आहे त्यांच्या हिताची तळमळ आपल्याकडे असली पाहिजे. 3 गोष्टी महत्वाच्या असतात. अधिकार असावा लागतो, अनुभव असावा लागतो, आणि जगत हिताची तळमळ असावी लागते. नाथ महाराजांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर नाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडे अधिकारही होता, नाथ महाराजांना अनुभवही होता, आणि नाथ महाराजांना तुमच्या आमच्या हिताची तळमळही होती. अधिकार किती होता? नाथ महाराजांची सेवा भगवंताने किती वर्ष केली? 1 वर्ष, 2 वर्ष, किती वर्ष? तब्बल 36 वर्ष भगवंताने कोणाची सेवा केली? नाथ महाराजांची सेवा केली. अधिकारी तुमच्या आमच्या स्वप्नामध्येही महाराज भगवंत येत नाही, अशा नाथ महाराजांची सेवा भगवंताने 36 वर्ष केली. भगवान दत्तात्रय नाथ महाराजांच्या दरवाजामध्ये सोडदार म्हणून उभे होते. अधिकाराचं चिंतन सांगतो. अनुभव किती नाथ महाराजांना होता? महाराज संतांच्या अनुभवाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर संत आणि जीव यामध्ये एकच फरक आहे. अनुभव न घेता जे जगाला सांगतात त्याला जीव म्हणायचं, आणि अनुभव घेऊन जे जगाला सांगतात त्यांना संत असं म्हणायचं. म्हणून महाराज या ठिकाणी प्रमाण देतात, आम्ही जे जगाला सांगतो ना ते पहिला अनुभव घेतो आणि मगच जगाला सांगतो.
सांगा ते या जगात देत असते. संत महात्मे पहिला अनुभव घेतात आणि मग जगाला महाराज उपदेश करतात. जीवाच्या बाबतीत गोष्ट वेगळी असते. आपण अनुभव न घेता जगाला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपला उपदेश फलीभूत का होत नाही. नाथ महाराजांकडे एक माता माऊली आपल्या पोराला घेऊन आली आणि नाथ महाराजांना असं तिने सांगितलं का महाराज माझा मुलगा गुळ फार खातोय, याला काहीतरी तुम्ही समजून सांगा. नाथ महाराजांनी त्याला समजून सांगितलं आणि त्या बाईला म्हटले तू आता निघून जा. महाराज 15 दिवसांनी ज्यावेळी परत ती बाई नाथ महाराजांकडे आल्यानंतर नाथ महाराजांना म्हटली महाराज 15 दिवसापूर्वी तुमच्याकडे येण्यापूर्वी जेवढा माझा मुलगा गुळ खात होता त्याच्या काही पटीने जास्त आता गुळ खायला लागलेला आहे. काय म्हटली 15 दिवसापूर्वी गुळ कमी खात होता, तुमच्याकडे आल्यापासून जास्त गुळ खायला लागला. नाथ महाराजांनी सिंहावलोकन केलं. उपदेश करूनही यांनी जर गुळ खायचा सोडला नाही त्या आपल्यामध्ये काहीतरी दोष असला पाहिजे. महाराज नाथ महाराजांनी त्या क्षणापासून जीवनामध्ये गुळ खायचा सोडून दिला आणि मग त्या मुलाला परत उपदेश केला. तुमची आमची गोष्ट वेगळी असते. आपण काय करतो एखाद्याला उपदेश करताना आपला अधिकार नसेल तरी आपण त्याला उपदेश करायला जातो. पांडुरंग महाराज आता आमचं जे काम आहे ते वैद्यकीय क्षेत्रातलं काम आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आल्यानंतर डॉक्टरला त्याने आपलं शरीर दाखवलं. जे वेदना होत होत्या त्या डॉक्टरला सांगितलं. डॉक्टरनी त्याला सांगितलं तुला जो आजार झालेला आहे ह्या आजाराचं आपल्याला ऑपरेशनच करावं लागेल. तो डॉक्टरला असं म्हटलं का डॉक्टर साहेब कृपया करून तुम्ही मला सर्जरीसाठी म्हणजे सांगू नका, म्हणजे ऑपरेशन टाळण्याचा प्रयत्न करा. होता होईल तेवढं मला तुम्ही गोळ्या द्या आणि गोळ्यांच्या माध्यमातून माझा आजार बरा करा. अनुभवाचं मला सांगतो. मग डॉक्टर त्याला सांगतो ठीक आहे ह्या गोळ्या घे, 15 दिवस खाऊन बघ, जर नाही फरक पडला तर पुन्हा येऊन दाखव. 15 दिवस तो गोळ्या खातो आणि परत 15 दिवसांनी येतो, परत एवढाच त्रास त्याला होत असतो. मग डॉक्टर त्याला सांगतात जर गोळ्यांनी तुला फरक पडत नाही ना तर आता तुला ऑपरेशन करावंच लागेल. मग त्याला ऑपरेशनची तारीख दिली जाते. दुसऱ्या दिवशी तो हॉस्पिटलला येतो. आल्यानंतर मग त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात येतो. ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन ज्यावेळी त्याला जातात ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या टेबलवरती त्याला झोपवलं जातं आणि मग झोपवल्यानंतर ऑपरेशन थिएटरचं जे एन्व्हायरमेंट असतं पूर्ण वातावरण ते वातावरण तो बघतो. ऑपरेशन थिएटरमध्ये त्या लाईट्स त्या मशिनरी. महाराज पेशंट डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरला विनंती करतो डॉक्टर साहेब माझ्या जीवनामध्ये ऑपरेशनची पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत मी कधी ऑपरेशन थिएटरचं तोंडही पाहिलं नाही, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे ऑपरेशन काय करा जरा जपून करा. ऑपरेशन जरा जपून करा कारण माझ्या जीवनात ऑपरेशनची माझी पहिलीच वेळ आहे. पेशंट जसा म्हणतो डॉक्टरला माझ्या जीवनात ऑपरेशनची पहिलीच वेळ आहे, डॉक्टरही त्याला म्हणतो जशी तुझी पहिलीच वेळ आहे तशी माझी ही पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळ आहे असं डॉक्टर म्हणतो ना तेवढ्यामध्ये दरवाजा वाजतो. त्या दरवाजातून एक कर्मचारी आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्यानंतर त्याच्या हातामध्ये सुंदर असं चांदीचं ताट असतं आणि त्या चांदीच्या ताटामध्ये सुंदर असा गुलाबांच्या फुलांचा हार असतो. जसा तो हार पेशंट पाहतो तसा पेशंट डॉक्टरला प्रश्न विचारतो डॉक्टर साहेब हा हार कोणासाठी? डॉक्टरचं उत्तर मार्मिक आहे ऐका. डॉक्टर त्याला सांगतो जर ऑपरेशन यशस्वी झालं तर हार जर ऑपरेशन यशस्वी झालं तर हार कोणाच्या गळ्यात? माझ्या गळ्यात. आणि जर ऑपरेशन फसलं तर हार कोणाच्या गळ्यात? अनुभव न घेता महाराज सर्जरी करायला गेला होता. हा महाराज तुमच्या आमच्या जीवाच्या बाबतीतला अनुभव असतो, पण संतांच्या बाबतीमध्ये तसं नसतं. संत अगोदर अनुभव घेतात आणि मग जगाला देत असतात. दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा ज्यावेळी संत तुम्हाला आम्हाला उपदेश करतात ना त्या उपदेशाचं मुख्य कारण काय असतं तर तुमच्या आमच्या हिताचीच तळमळ त्यांच्या मनामध्ये असते. म्हणून महाराज सांगतात शोधून आले संत हित जगाचे तुमचं आमचं हित व्हावं म्हणून संत महात्मे आपल्याला
जो फक्त आणि फक्त परमार्थच करतो. तिसरा वर्ग जगाच्या पाठीवरती असा आहे, प्रपंचही करतो, परमार्थही करतो, पण वेळेला महत्व प्रपंचालाच देतो. वेळ आल्यावर महत्व कशाला देतो? प्रपंचालाच देतो. आणि चौथा वर्ग जगाच्या पाठीवरती असा आहे, प्रपंचही करतो, परमार्थही करतो, पण वेळ आल्यानंतर महत्व कशाला देतो? परमार्थालाच देतो. पहिला वर्ग आपल्या जीवनामध्ये प्रपंचच करतो. किती प्रपंच करतो? या वर्गाला जर म्हटलं चला कधीतरी कीर्तनाला, हा वर्ग कीर्तनाला यायला मागत नाही. ह्या वर्गाला म्हटलं चला कधीतरी वाऱ्यांना, हा वर्ग म्हणतो आम्हाला तुमच्या देवाशी काही घेणं देणं नाही. शून्यवादी किंवा चार्वाक मंडळी ह्या वर्गामध्ये येतात. ऋणम कृत्वा घृतम क्रिकेट, म्हणजे ऋण काढून सण साजरे करायचे. हा जो वर्ग असतो महाराज, हा वर्ग प्रपंचामध्ये दिवस रात्र सायासच करतो. किती सायास करतो? 1 मिनिट, 1 क्षण, 1 तास नाही, दिवस रात्र हा जो वर्ग असतो प्रपंचामध्ये सायासच करतो. म्हणून ज्ञानोबा आहे सायास करीसी. किती सायास करतो? प्रपंच दिननिशी. महाराज दिवसभर मंडळी प्रपंचामध्ये सायासच करतात. काही मंडळींना 8 तास जॉबचे पुरत नाही म्हणून सेकंड शिफ्ट करतात, काही सेकंड शिफ्ट ही पुरत नाही म्हणून नाईट आधी करतात, काही मंडळींना ह्याही वेळ पुरत नाही म्हणून ओव्हर टाइम पण करतात. सायास करीसी प्रपंच दिननिशी. चला पुढे. या समाजामध्ये दुसरा एक असा वर्ग आहे जो फक्त आणि फक्त परमार्थच करतो. किती परमार्थ करतो? जिवंत मूल आपल्या पायाखाली आलेलं मूल तुडवलं तरी भाषणामध्ये त्यांना जाणवलं नाही का आपलं मूल पायाखाली आलेलं. फक्त आणि फक्त परमार्थच करतात. हा वर्ग का परमार्थ करतो सांगू का? या वर्गाचं असं म्हणणं असतं का या जगामध्ये ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. प्रपंचाविषयी या वर्गाचं असं म्हणणं असतं, प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता महाराज. किंवा अजून एक प्रमाण आहे, विश्वदेव सत्यत्व. त्याचा पूर्वार्थ काय आहे? आमचा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व. आता हे आपल्याला आठवलं का नाही याचं कारण लगेच सांगतो. कारण आपला अनुभव परमार्थाचा नसून कशाचा आहे म्हणून आपल्याला विश्वदेव सत्यत्व हा अनुभव येत नाही. या वर्गाचा असा अनुभव असतो फक्त आणि फक्त परमार्थच करतात. पहिला वर्ग फक्त प्रपंचच करतो, दुसरा वर्ग फक्त आणि फक्त परमार्थच करतो, तिसरा वर्ग जगाच्या पाठीवरती असा आहे, परमार्थही करतो, प्रपंचही करतो, पण वेळेला महत्व कशाला देतो? प्रपंचालाच देतो. किती महत्व देतो? ऐका. तिसरा वर्ग परमार्थ करतो म्हणून आळंदी पंढरपूरची वारी करतो. परमार्थ आवडतो म्हणून आळंदी पंढरपूरला पायी जातो. आणि प्रपंचही आवडतो म्हणून आळंदीला पंढरपूरला गेल्यानंतर पहिला फोन कुठं करतो? काय उत्तर आहे? परमार्थ करायचा म्हणून आळंदी पंढरपूरची वारी करायची, बरोबर. परमार्थ आवडतो म्हणून पायी वारी करायची आणि प्रपंच आवडतो म्हणून तिथे गेल्यानंतर पहिला फोन कुठं करतो?
क्षेत्रामध्ये गेल्यानंतर काय केलं पाहिजे? नामदेव महाराज सांगतात चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. आणि ती किंवा विधी काय आहे तर भगवंताचं चिंतन भारी करा. महाराज रेग्युलर आपली आता कार्तिकीला पायदिंडी असते मुरबाड तालुक्यातील आमची. कार्तिकीला पायदिंडी जाते महाराज. साधारणतः आळंदीला आम्ही अष्टमीला पोहोचत असतो आमचा दिंडी सोहळा. आता तिथे गेलं ना मला अजून या गोष्टीचं म्हणजे कोणच उलगडलं नाही का पंढरपूर म्हणा आळंदीमध्ये गेल्यानंतर लोक बाजारात फिरायला जातात. का फिरायला जातात मला त्याचं अजून काही उत्तर भेटलं नाही. बरोबर नुसते बाजारात जातात असं नाही. त्या बाजारामध्ये गेले का आपल्या घरामध्ये जी नातवंड असतात ना त्या नातवंडांसाठी काही माणसं तिथून खेळली येतात. खरं का माझं बोलणं? खरं का? हो म्हणा किंवा नाही म्हणा. मला जी खेळणी तिथं मिळतात ती खेळणी आपल्या ह्या बाजारात मिळत नाही का? लोक तिथून खेळणी घेऊन चालतात. महाराज संत सेना महाराजांचं चरित्र कधीतरी तुम्ही अभ्यास. सेना महाराज एकदाच पंढरपूर वरून येताना सांग घेऊन आलेले. काय म्हणतात तुमच्याकडं? दाढी ज्याला धार लावतात त्याला वस्त्राला धार लावतात त्याला काय म्हणतात? सहानच म्हणतात ना त्याच्याकडे. ते घेऊन आले होते पंढरपूर वरून. महाराज त्यांची वारी चुकली त्यांचा परमार्थ संपला. आपण काय काय घेऊन येतो हे न सांगितलेलंच बघ. आमच्या दिल्लीमध्ये एक बहादर पाळणाच घेऊन आला. काय घेऊन आला? पाळणाच घेऊन आला महाराज. आल्यानंतर त्याला मी विचारलं पाळणा? म्हटलं महाराज साधा पाळणा नाही हा. साधा नाही म्हणजे काय सागाचा आहे का? नाही. शिसाचा आहे का? नाही. मग जंगी लाकडाचा आहे म्हणतो. म्हटलं मग तू पाळणा मग काय ज्ञानोबाच्या मंदिरात आहे का काय? जन्मस्थळाला घेतात नाही नाही म्हणतो तो पण पाळणा नाही. म्हटलं मग पाळणा आपल्याकडे मुंबईला पाळणे मिळत नाही का? म्हटलं महाराज हा पाळणा साधा नाही. हा पाळणा जर घरी घेऊन गेलो तर वर्षाच्या वर्षाला कोण काय करेल याच्या बाबतीत सांगता येत नाही. महाराज प्रपंचही करतात परमार्थही करतात. पण जर संसारामध्ये एखादी प्रतिकूल परिस्थिती घडली तर आपण महत्व कशाला देतो? प्रपंचालाच देतो महाराज. आणि चौथा वर्ग जगाच्या पाठीवरती असा आहे प्रपंचही करतो परमार्थही करतो पण वेळेला महत्व कशाला देतो? परमार्थालाच देतो. नामदेव महाराज एक ठिकाणी सांगतात हे भगवंता देह जावो अथवा राहो पांडुरंगी तुकोबारायांच्या बाबतीमध्ये नाथ महाराजांच्या जरी हे आकाश वर पडो एक महाराजांचं प्रमाणे कितीही संकट जरी आलं तरी आमची निष्ठा भगवंता तुझ्यावरची कमी होऊन देऊ नको. प्रपंचामध्ये कितीही संकट आलं तरी ही मंडळी परमार्थ सोडत नाही. अशा वर्गामध्ये ज्याला जायचंय अशा परमार्थाच्या वर्गामध्ये म्हणजे चौथ्या वर्गामध्ये ज्याला जाऊन परमार्थ करायचा आहे त्या वर्गासाठी महाराज घ्या आपण त्यातून मार्गदर्शन करतात. महाराज असं सांगतात जर तुम्हाला परमार्थच करायचा असेल ना जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर त्या परमार्थामध्ये तुम्ही घाई करू नका. तो परमार्थ तुम्ही समजूनच घ्या. मग महाराज ठीक आहे परमार्थाची आम्हाला आवड आहे मग तो परमार्थ आम्ही नेमका करायचा कसा? महाराज सांगतात जर तुम्हाला परमार्थच करायचा आहे ना तर तो परमार्थ कसा करा याचं उत्तर आपण घरच्या
म्हणजे काय? आवड. ज्याला परमार्थाची आवड आहे, तुम्हाला परमार्थाची आवड आहे का नाही मला सांगा, नाही तर आपलं जे विकत हा परमार्थाची आवड आहे का? खरं मला सापडायची शपथ, परमार्थाची आवड आहे. एक ठिकाणी असा प्रश्न विचारला, मी तुम्हाला परमार्थाची आवड आहे का? त्यात एक म्हटलं नाही महाराज, आम्हाला संसाराचीच आवड आहे. म्हटलं काळजी करू नको, तुला संसाराची जरी आवड असेल तरी आमच्या संत वाङ्मयामध्ये त्याच्यावरतीही उत्तर आहे. महाराज, संत वाङ्मयाची आपली ही एक विशेषता आहे, कोणत्याही भावनेने तुम्ही संत वाङ्मयाला शरण जा, तुम्हाला त्याच्यावरती उत्तर आपल्या संत वाङ्मयामध्ये मिळतच. ज्याला संसार करायचा आहे ना त्याच्यासाठी पण संत वाङ्मयामध्ये उत्तर आहे, ज्याला परमार्थ करायचा आहे त्याच्यासाठी पण संत वाङ्मयामध्ये मार्गदर्शन आहे. अजून सोपं सांगू का? ज्याला आपल्या जीवनामध्ये पैसाच कमवायचा आहे आणि कमवलेला पैसा ज्याला कसा खर्च करायचा आहे याचं पण मार्गदर्शन आहे. अजून सोपं सांगू का? आता आचारसंहिता लागली आहे का? लागली आहे का आपल्या? आचारसंहिता लागलेली आहे, बरोबर. या मंडळींना असं वाटतं का सगळ्या जगाने आमचंच ऐकलं पाहिजे? या मंडळींना वाटतं सगळ्या मंडळींनी आमचंच ऐकलं पाहिजे. ज्ञानोबाला सांगतात, जर तुम्हाला असं वाटतं ना सगळ्या जगाने तुमचंच ऐकलं पाहिजे, तर त्याच्यासाठी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये उपाय सांगतात. काही मंडळींना संतांना असं म्हटलं तुकोबारायांना, महाराज आम्हाला असं वाटतं आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवच व्हायचंय. महाराज म्हटलं काळजी करू नका, तुम्हाला जर देवच व्हायचंय त्याच्यासाठी पण संत वाङ्मयामध्ये उत्तर आहे. जर तुम्हाला देव व्हायचंय का माणूस व्हायचंय? कमीत कमी घेताना तरी सांग, काय व्हायचंय? का देव माणूस व्हायचंय? देव माणूस लक्षात आहे का? देव माणूस बघितला इकडं आहे का? देव माणूस, देव माणूस आहे का? म्हणजे टीव्ही बघत नाही याचा. ऐका, जर तुम्हाला देव व्हायची इच्छा असेल ना तर त्याच्यासाठी पण महाराज एक ठिकाणी चिंतन म्हणतात. आता त्या दिवशी अभंग झाला ना, दुसऱ्या दिवशी कोणता? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, आणि पुढे जाऊन सांगतात तुझं भाव आहे देव. जर तुम्हाला देवच व्हायचं असेल, या अभंगाचं चिंतन डोळ्यासमोर आलं. कोणतं? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ अनेकांचे गुणदोष अनेकांचे कामे. ह्या अभंगातले जे उपाय आहे ते उपाय करा, तुम्ही देव व्हावं. महाराज आम्हाला धनच कमवायचं आहे, कसं कमवायचं? महाराष्ट्राचं चिंतन मानतात, जोडून या धन कमवलेलं धन खर्च कसं करायचं? उदास विचारे उत्तमची गती एक पावे, उत्तम भोगी भूतदया गाई पशूंचे पावे ताणलेल्या जीवन मला माझे. महाराज धन कसं कमवायचं? आम्हाला असं वाटतं का सगळ्या लोकांनी आमचंच ऐकलं पाहिजे. ज्ञानोबाला ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं उत्तर देतात महाराज. काय ज्ञानोबाला असं सांगतात, जर सगळ्या जगाने तुमचंच ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही बोलताना कसं बोला? साज आणि मवाड, गीतदय आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबाला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात बोलताना कसं बोलायचं? साच सत्य पाहिजे आणि मवाळ म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. साच आणि मवाळ. महाराज आमच्या जीवनामध्ये आम्हाला संसारच आवडतो, संसाराचं मार्गदर्शन नाथ महाराज म्हणते, जर तुम्हाला संसारच करायचा आहे ना तर संसार कसा करायचा? पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनी राहती, वस्ती कळ वस्ती आला रात काळ निघोनी गेला. मग तुम्ही संसारामध्ये कशाप्रमाणे राहा? पक्ष्यांप्रमाणे राहा, वस्ती कराप्रमाणे राहा, तैसे असावे संसार. ह्या अभंगातून संसाराचं चिंतन आणि महाराज आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमार्थच करायचा आहे. मग तो परमार्थ आम्ही कसा करायचा तर त्याचं उत्तर ह्या अभंगातून महाराज देतात. जर तुम्हाला परमार्थच करायचा आहे ना तर तो परमार्थ कसा करायचा? या परमार्थाची साढ. साढ म्हणजे काय?
जीवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी. जीवाची आवड सांगू का मी तुम्हाला? आपल्या आवडीचं न सांगितल्यालाच बरं. आपल्या आवडीचं चिंतन महाराज सांगतात, वाढावे संतान जीवाची आवड. देवाची आवड कोणती? ऐका, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये देवाची आवड सांगतात. देवाला नेमकं काय आवडतं त्याचं चिंतन ज्ञानोबा सांगतात. तेही प्राणा परवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित राहते प्रशंसित ते मला माझ्या जीवापेक्षा जास्त आवडतं. तेही प्राणा परवते. नाथ महाराज सांगतात, आवडे देवासी तो एवढं सुंदर गाणं आहे. म्हणून आवडे देवासी देवाची आवड, संतांची आवड. संत संगाची देई चरण संतांची आवड. आता ऐका, ज्याला परमार्थ करायचा आहे ना महाराज, त्याने त्याच्या जीवनामध्ये परमार्थ कसा करावा महाराज सांगतात. जर तुम्हाला परमार्थच करायचा आहे ना, तर त्याने आपल्या जीवनामध्ये लिंगाड का लिंगाड काय अर्थ रे? लिगाड का लिंगाड? आपल्याकडे काही म्हणजे माझ्याकडे वेळ भरपूर आहे. मी मला सांगा, लिगाड का लिंगाड? हा बरोबर. काय बाबा? लिंगाड बोलतो. बाबांचं उत्तर लिंगाड आहे. तुमचं उत्तर काय आहे? का लिगाड. महाराज हा शब्द काय आहे माहितीये का? लिगाड आहे. लिंगाड कशाला म्हणतात सांगू का? जो लिंगाची पूजा करतो त्याला लिंगाड असं म्हटलं जातं. भगवान शंकराच्या लिंगाची जो पूजा करतो तेव्हा लिंगाड असं म्हटलं जातं.
लिंगाड वेगळं आणि लिगाड वेगळं. मराठी भाषेची विशेषता अशी महाराज की मला मागच्या वर्षी सांगितलेलं त्याला मला आठवत नाही. मराठी भाषेमध्ये तुम्ही वाक्यामध्ये अनुस्वार बदली केले, त्या वाक्यांची अक्षर बदली केली, त्यातले शब्द जरी बदली केले तरी महाराज त्याचा अर्थ बदलतो. गुरुदेव चैतन्य महाराज याच्यासाठी महाराज एक दृष्टांत देतात. चैतन्य महाराज असं सांगतात, महाराजांच्या मुखातला तुम्हाला दृष्टांत सांगतो. एका चोराला पोलिसांनी पकडलं, पांडुरंग महाराज. चोराला पोलिसांनी पकडल्यानंतर पोलिसांनी त्याला विचारलं किती चोऱ्या केल्या. चोर आपल्या चिखलीच्या कीर्तनाला सत्याला येत असावा म्हणून तो खरं बोलला. त्याच्या प्रामाणिकपणावरती दुसऱ्या दिवशी पोलीस त्याला कोर्टामध्ये घेऊन गेले. न्यायाधीशाने त्याला विचारलं किती चोऱ्या केल्या. चोर खरं बोलला. न्यायाधीशाला असं वाटलं चोर खरा बोलतोय, आपण काय करू, याला कमीत कमी शिक्षा देऊ आणि याच्यातून मुक्त करू. न्यायाधीशाला म्हटलं ठीक आहे, तुझा प्रामाणिकपणा पाहून मी काय करतो, तुला कमीत कमी शिक्षा देतो आणि याच्यातून मुक्त करतो. मराठी भाषेची विशेषता काय आहे बघा का. मग न्यायाधीश चोराला सांगतो जे वाक्य मी तुला सांगणार आहे ना ते वाक्य वहीच्या पानावरती तू 100 वेळा लिहून काढ, तुझी शिक्षा संपली. चोरालाही आनंद होतो. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी शिक्षा कधी ऐकिव्या नव्हती. न्यायाधीश त्याला वाक्य सांगतो, ऐक मी चोरी करणार नाही, स्वल्पविराम केली तर मला शिक्षा द्या. न्यायाधीश त्याला सांगतो हे वाक्य काय करायचं, तू 100 वेळा वहीच्या पानावरती लिहून काढायचं. वाक्य काय आहे, मी चोरी करणार नाही, स्वल्पविराम केली तर मला शिक्षा द्या. पण तो चोरही महाराज 12 गावचं पाणी पिलेलं असतो. चोर काय करतो, ते वाक्य जसाच्या तसं लिहितो. पण लिहिताना कसं लिहितो, मी चोरी करणार, स्वल्पविराम नाही केली तर मला शिक्षा. चोर वाक्य काय लिहितो, मी चोरी करणार, स्वल्पविराम नाही केली तर मला शिक्षा. आता तुम्ही हसले का. वाक्य तेच आहे, तेच आहे, शब्द तेच आहे, तेच आहे. मग अर्थ कशामुळे बदलला, फक्त त्या स्वल्पविरामामुळे अर्थ बदलला. तसं ह्या लिगाड शब्दावरती जर तुम्ही पूर्ण विराम दिला तर महाराज अभंगाची संगती बदली होती. तेने सांडाले लिंगाड, लिंगाड म्हटलं की तर लिंग पूजा करता येतो. पण महाराजांना लिंगाडाचं चिंतन नाही करायचंय, महाराजांना लिगाडाचं चिंतन करायचंय. त्या लिगाड म्हणजे काय तर ऐका, शास्त्रीय भाषेमध्ये लिगाड शब्दाची व्याख्या ही आहे का ज्या ज्या ठिकाणी आपली मनाची वृत्ती चिकटलेली असते त्या त्या ठिकाणाला लिगाड असं म्हटलेलं आहे. ज्या वृत्ती आपल्याला परमार्थामध्ये प्रतिबंध करत असतात त्या वृत्तीला शास्त्रामध्ये लिगाड असं म्हटलेलं आहे. अजून सोपं सांगतो, परमार्थ करत असताना ज्या ज्या ठिकाणी आपलं मन रमतं त्या त्या ठिकाणाला शास्त्रामध्ये लिगाड असं म्हटलं आहे. आता सोपा प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो, आपण सर्व मंडळी परमार्थच करतो, पण परमार्थ करत असताना आपल्या मनाला कोणकोणत्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींना शास्त्रामध्ये लिगाड असं म्हटलं पाहिजे. आता प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. जीवाला ज्यावेळी आवडीचा विषय येतो तर परमार्थ करत असताना प्रत्येक जीवाची आवड निवड ही वेगळी असते महाराज. पण तो परमार्थ करत असताना ज्या ज्या ठिकाणी तुमचं मन चिकटतं ना त्या चिकटण्याला परमार्थामध्ये लिगाड असं म्हटलं आहे महाराज. मग साधारणतः परमार्थ करत असताना आपल्याला परमार्थामध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध जर कोणता येतो तर शास्त्रामध्ये 3 प्रतिबंध सांगितलेले आहेत. जर तुम्हाला तुमच्या परमार्थाची फलश्रुती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर ह्या 3 गोष्टींपासून साधकाने नेहमी महाराज म्हणजे या 3 गोष्टींपासून साधकाने वाचलं पाहिजे. नंबर 1, परमार्थ करत असताना साधकाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा अडथळा जर कशाचा येतो तर तो म्हणजे जे शरीर भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे त्या शरीराविषयी निर्माण होणारा अहंकार त्या जीवाला त्याच्या परमार्थामध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध तयार करत असतो. पहिलं लिगाड कोणतं, शरीराला मी मानणे म्हणजे अहंकार निर्माण होणे परमार्थातलं पहिलं लिगाड. दुसरं लिगाड परमार्थामध्ये कोणतं आहे, ज्या भगवंताने तुम्हाला आम्हाला हा
नरदेह चालावा, हा संसार चालावा म्हणून जे धन दिलेलं आहे त्या धनाला हा जीव आपल्या जीवनाचं साध्य मानतो, हे परमार्थातलं दुसरं निघाल आहे. आणि तिसरा प्रतिबंध परमार्थामध्ये कोणता असेल तर सगळ्यात मोठा प्रतिबंध परमार्थामध्ये जर कोणता असेल तर नाथ महाराज असं सांगतात, जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्त्रियांच्या चरित्राचं कधी चिंतन करू नका. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये 84 सूत्र सांगितलेली आहेत. ज्याला आपल्या जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे ना त्यांनी ह्या 84 सूत्रांचा अभ्यास करायचा. महाराज भक्ती ज्याला करायची आहे त्या 84 सूत्रांमध्ये एक सूत्र असं आलेलं आहे, नारद स्वामी असं सांगतात ज्याला परमार्थ करायचा आहे ना त्याने आपल्या जीवनामध्ये 3 वर्गाचं कधीच चिंतन करायचं नसतं. ऐका, स्त्री, धन, नास्तिक, मनुष्य, चरित्र, नच श्रवणीय. नारद स्वामी असं सांगतात ज्याला परमार्थ करायचं आहे ना त्याच्या जीवनामध्ये त्यांनी स्त्रियांच्या चरित्राचं कधी चिंतन करू नये. ज्याला आपल्या जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे त्याने महाराज आपल्या जीवनामध्ये धनाचा कधी चिंतन करू नये. आणि ज्याला आपल्या जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे त्यांनी जी मंडळी नास्तिक असतात त्यांच्या तोंडाला कधी लागायचं नसतं. महाराज म्हणून ऐका, या अभंगातून महाराजांनी जो साध्य साधन भाव सांगितलेला आहे ना त्याचं दुसरं उत्तर असं आहे. चैतन्य महाराजांच्या मुलाचं वाक्य सांगतो, नाथ महाराज या अभंगातून तुम्हाला आम्हाला परमार्थाचं का मार्गदर्शन करतात तर त्याचं उत्तर असं आहे, संतांचा भूतकाळ हा साधकाचं वर्तमान असतो, संतांचा भूतकाळ साधकाचं वर्तमान असतं आणि संतांचं वर्तमान हा साधकाचं भविष्य असतं. ऐका, संतांचा भूतकाळ साधकाचं वर्तमान असतो आणि संतांचा वर्तमान काळ हा साधकाचं भविष्य करत असतो. म्हणून या अभंगातून महाराजांनी तुम्हाला आम्हाला परमार्थाची भूमिका सांगितलेली आहे. ज्याला आपल्या जीवनात परमार्थ करायचा आहे त्याने सगळ्यात पहिला जो प्रतिबंध निर्माण होतो तो म्हणजे तुम्हाला आम्हाला ह्या दिलेल्या शरीराचा होतो. महाराज म्हणून भागवतामध्ये असं चिंतन आलेलं आहे, ज्यावेळी शुकमुनी ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी राजा जनकाच्या दरबारामध्ये जातात, जनक राजाच्या दरबारामध्ये ज्यावेळी शुकमुनी ब्रह्मज्ञानासाठी जातात त्यावेळी दरवाजाच्या वरती त्यांना उभं केलं जातं. जनक राजाचे सैनिक विचारतात आपण कोण आहेत. सैनिकांना त्यावेळी शुकमुनी असं सांगतात का मी शुक आलेलो आहे असं तुम्ही जनक राजांना जाऊन सांगा. सैनिक जाऊन जनक राजांना सांगतात का कोणीतरी मी शुक आहे असा साधक तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे. जनक राजा सांगतात त्याला तुम्ही आतमध्ये पाठवू नका. ते सैनिक येऊन इथं सांगतात शुकमुनींना का तुम्हाला जनक राजा भेटायला तयार नाही. परत ते सांगतात तुम्ही निरोप द्या का शुक तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे, शुकमुनी हा तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे. जनक राजा त्यांना भेटायला तयार होत नाही. मग सरतेशेवटी त्यांच्या लक्षामध्ये येतं का काहीतरी आपल्याकडून दोष घडत असला पाहिजे आणि मग शुकमुनी त्या सैनिकांना सांगतात तुमचे जे राजा आहेत ना जनक राजा त्यांना जाऊन अशी विनंती करा का ज्या देहाला शुक म्हणतात तो देह तुमच्या समोर शरणागती प्राप्त करण्यासाठी आलेला आहे. आणि मग त्यावेळी जनक राजा शुकमुनींचा स्वीकार करतात. अगोदर स्वीकार का करत नाही तर मी शुक आलेलो आहे म्हणजे मीचा अहंकार घेऊन ते तिथं आलेले असतात. म्हणून महाराज परमार्थामध्ये सर्व संतांनी ज्या ज्या वेळी शरीराचा विचार आलेला आहे त्या त्यावेळी सर्व संतांनी शरीराला दुय्यम भाव दिलेला आहे. महाराज म्हणून आपल्या सर्व संतांनी परमार्थामध्ये शरीराला जास्त महत्व दिलं नाही. त्याचं कारण असं आहे ज्या भगवंताने तुम्हाला आम्हाला हे जे शरीर दिलेलं आहे ना त्या शरीराच्या मागे सगळ्यात पहिला दोष कोणता आहे तर हे शरीर कसं आहे नाशिवंत आहे. कसं आहे नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार
जिवंत देह म्हणून सावधान, जाणार सकळ म्हणून सावधान, आणि आयुष्य खातो काळ म्हणून सावधान. सावधान हे क्रियापद सगळीकडे लागतं. हा जो तुम्हाला आम्हाला भगवंतांनी देह दिलेला आहे, हा भोजनासाठी दिलाय का भजनासाठी? कशासाठी? भजना कुमटा. महाराज, या शरीरामध्ये पहिला दोष कोणता आहे? तर हे शरीर कसं आहे? नाशिवंत आहे. दुसरी गोष्ट, भगवंताने हे शरीर तुम्हाला आम्हाला कशासाठी दिलेलं आहे? हा, भजनासाठी दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? सगळ्यात मोठा दोष या शरीराचा हा आहे का या शरीराची कोणतीही क्रिया आपल्या मनासारखी होत नाही. महाराज, या शरीरामध्ये जे बदल होतात ना, निसर्गता, तो एकही बदल आपल्या मनाप्रमाणे होत नाही, आणि हा शरीराचा सगळ्यात मोठा दोष आहे. आता ही जी मंडळी पांढऱ्याचं काळं करतात, कळालं का? करतात का तुमच्याकडं पांढऱ्याचं काळं? हा, कोणाला असं वाटतं आपले केस पांढरे व्हावे? वाटतं का? कोणालाच वाटत नाही. कीर्तन करायला नाही वाटत तुमचे काय वाटतं का कोणाला? मला कधी कधी विचार पडतो, लोक ते काळं करतात करण्याबद्दल वाद नाही, पण काहींच्या बाद गवऱ्या सर्वावरती गेल्या, गवऱ्या सर्वावरती गेल्या तरी लोक ते काळे करतात. आणि हे तुम्ही करताय विशेष नाही, आमची कीर्तनकार मंडळी करतात हे विशेष. महाराज, कोणती क्रिया आपल्या मनासारखी घडते? आता हे जे आपल्या मुखामध्ये जे दात भगवंताने दिलेले आहे, आपल्या मनाने निघून जातात का त्याच्या मनाने निघून जातात? त्यांच्या मर्जीनेच ते लोक निघून जातात ना. शरीराची एकही क्रिया, महाराज, कोणाला महाराज म्हातारं व्हावं वाटतं का? कोणाला मरावं असं वाटतं? मरावं असं तर सोडून घ्या, एखाद्याला मर जरी म्हटलं तरी राग येतं. आता मला हा बोलून सारथी ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, एखाद्याला मर म्हटलं तरी राग येतो. महाराज, एखाद्याला मर म्हटलं तरी, पण मेल्याशिवाय राहतो का? मेल्याशिवाय तर कोणीही राहत नाही. शरीराची एकही क्रिया तुमच्या आमच्या मनासारखी होत नाही. म्हणून आपल्या सर्व संतांनी परमार्थ करत असताना शरीराला दुय्यम महत्व दिलेलं आहे. तुम्ही आम्ही मंडळी शरीराला प्रथम प्राधान्य देतो, पण सर्व संतांनी परमार्थ करत असताना शरीराला दुय्यम महत्व दिलेलं आहे. परमार्थामध्ये जर सगळ्यात मोठा प्रतिबंध जर कोणता आहे, तर ह्या शरीरावरती जे आपण प्रेम करतो, ते प्रेम आपल्याला परमार्थामध्ये प्रतिबंध होत असतो. आणि हा परमार्थाचा सगळ्यात मोठा पहिला प्रतिबंध म्हणजे ज्याला लिगाण असं म्हटलं जातं. कारण आपलं सगळ्यात जास्त प्रेम कशावरती असतं? शरीरावरतीच असतं. महाराज, सगळ्यात जास्त प्रेम आपलं कशावरती? ते बिरबलाची आणि बादशहाची कथा आहे. बादशहा बिरबलाला विचारतो, जीवाचं सगळ्यात जास्त प्रेम कशावरती? बिरबल सांगतो आपल्या जीवावरती. बादशाला पटत नाही. बिरबल सांगतो, काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी राजा ज्या ठिकाणी राहत असतो त्याच्या वाड्याच्या मागे एक हौद बनवतो. त्या हौदामध्ये एक माकडी आणि तिचं पिल्लू सोडतो, आणि त्या हौदामध्ये तो बिरबल पाणी सोडतो. पहिलं पाणी ज्यावेळी सोडतो, पाणी गुडघ्यापर्यंत आल्यानंतर ती माकडी काय करते? त्या पिल्लाला उचलून घेते, कमरेवर घेते. पाण्याची पातळी वाढल्यानंतर, कमरेपर्यंत आल्यानंतर माकडी काय करते? पिल्ल्याला खांद्यावर घेते. पाण्याची पातळी ज्यावेळी खांद्यापर्यंत येते, माकडी काय करते? पिल्लाला डोक्यावर घेते. आणि जसं पाणी डोक्याच्या वरती जातं, माकडी काय करते? पिल्लाला आता लांब कशाला सांगू, माकडीचं सोडा, आपल्या बाबतीत सांगू का? कोरोना तुमच्याकडे आला होता का? आला होता ना?
किती करत प्रेम आपल्या घरच्यांवरती आपलं होतं का घरच्यांचं आपल्यावरती. एखाद्याला जर कोरोना झालेला असावा तर त्याला जेवणाचं ताट कसे द्यायचे, त्या कायद्याला तरी बरे देतात, असे लांबून ताट द्यायचे लांबून. मला शरीराची शोकांती काय, या शरीरावरती आपण जे प्रेम करत असतो, या शरीराच्या ठिकाणी जी आपली बुद्धी असते, या शरीराच्या ठिकाणी असणारी आवड परमार्थातलं सगळ्यात पहिलं लिगाड. दुसरं परमार्थातलं लिगाड महाराज कशाला सांगतात, तर तुम्हाला आम्हाला ज्या भगवंताने देहनिर्वाहापुरता हे जे धन दिलेलं आहे, काही माणसं ते धन कमवण्यातच आपलं आयुष्य व्यतीत करतात. महाराजांचं प्रमाणे धन हे कुबेराचे, धन हे कुबेराचे. खूप सुंदर प्रमाण तुम्ही दिले, पण माझ्या हातात अजून फक्त 15 मिनिटं आहे. देह हे काळाचे, धन कशाचं आहे, कुबेराचा आहे. देह कोणाचा आहे, काळाचा आहे. धन कोणाचा आहे महाराज, कुबेराचा आहे. धन कोणाचा आहे, कोणाचा आहे, धन कोणाचा आहे, कुबेराचा आहे. खरं तुम्ही कॉन्फिडंटली बोलत नाही. धन कोणाचा आहे, मग भांडण कोणाची व्हायला पाहिजे, वाचत कोणाची. म्हणून महाराजांचं प्रमाणे या धनाचा न जरी विश्वास जैसी तरुवर छाया. महाराज सांगतात ह्या धनावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. श्रीमद भागवतामध्ये 15 अनर्थ भागवताच्या नाव म्हणजे धनाच्या मागे सांगितलेले. श्रेय हिंसा 15 अनर्थ धनाच्या मागे आहे. म्हणजे परमार्थामध्ये सगळ्यात मोठा प्रतिबंध जर कशाचा आहे तर तो या धनाचाच आहे. म्हणून एक ठिकाणी कबीरदासजी भगवंताला असं म्हणतात, साई हमें इतना दीजिए मैं भी भूखा न रहूं साधू भी भूखा न जाए. आम्हाला तू एवढंच धन दे का मी पण महाराज उपाशी नाही राहिलो पाहिजे आणि येणारा साधूही उपाशी. पण आपली गोष्ट वेगळी आहे. आपण एवढं धन कमवतो, एवढं धन कमवतो का मग मोदी साहेबांना तिथं चलन बदली करावं ना. तुमच्याकडे झालं ना चलन बदली, सगळ्यात जास्त फटका तुम्हाला असता का यांना असला. महाराज खूप फटका बसला सगळ्यांना. पैसा तेरे 3 नाम परशा परशु परसला. महाराज धनाचा जो तुम्ही आम्ही धनावरती जे प्रेम करतो ना, परमार्थामध्ये हेच प्रेम तुम्हाला आम्हाला महाराज प्रतिबंध करत असतो. म्हणून इथं आता छत्रपतींच्या सगळ्या ह्या गोष्टी लावलेल्या आहेत. याच्यामध्ये छत्रपतींचा एक जीवनाचा एक प्रसंग घडलेला इथं आहे का, इथे काही दिसत नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा प्रसंग आहे. छत्रपती ज्यावेळी तुकोबारायांवरती प्रसन्न होतात, प्रसन्न झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी नजरांना घेऊन जातात. नजरांना घेऊन जातात आणि समोर झाडीमध्ये लपून बघतात. जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य किती आहे. नजराला घेऊन आल्यानंतर तुकोबाराय विचारतात सैनिकांना, कोण आहात आपण आणि हा नजराला कोणासाठी. सैनिक त्यावेळी तुकोबारायांना सांगतात, महाराज या देशाचा राजा छत्रपती तुमच्यावरती प्रसन्न झालेला आहे आणि आमच्या राजाने तुमच्यासाठी हा नजराला पाठवलेला आहे. महाराज ते तुकोबाराय होते. तुकोबाराय सैनिकांना सांगतात, मला हा नजराला नको. कशा समान तुकोबाराय सांगतात म्हणून आपण म्हणायचं आपण मग बोलल्यानं बरं. सैनिक तुकोबारायांना म्हटले तुम्ही नजरांना स्वीकारा. तुकोबाराय म्हटले कशासाठी, आमच्या राजाला समाधान मिळेल तुम्ही जर नजरांना घेतलं तर. महाराजांचं प्रमाणे तुमच्या राजाला जर वाटतं ना मी सुखी व्हावं, आम्ही ते सुखी तुमचे एरवित्त धन ते आम्हा मूर्ती. आपल्या इथं आमदार कोण आहे,
कोणी असू दे, हा समजा तो आमदार कीर्तनाला आल्यानंतर आपल्या मंडळावरची पसंत झाला, आपल्या टाळकऱ्यांवरती बसणाऱ्यांवरती, आणि जर तो म्हटला कीर्तनाच्या शेवटी मला तुमचा परमार्थ पाहून फार आनंद झाला, मी काय करतो जाता जाता तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला एक लाखाचा चेक देतो, तुम्ही काय कराल? काय करतो आपण न बोललेलंच पण ते कोणाला होते महाराज आम्ही देणे सुखी म्हणा या धनाचा न विश्वास सर्व संतांनी त्यांच्या जीवनामध्ये महाराज धनाला दुय्यम स्थान दिलेलं आहे. पैसा कमवू नका असं त्यांचं म्हणणं आहे, पण कमवताना जेवढा आपल्या गरजेपुरता आहे परमार्थातला पहिला प्रतिबंध शरीराचा, परमार्थामध्ये दुसरा प्रतिबंध धनाचा आणि परमार्थामध्ये तिसरा प्रतिबंध जर कोणता होत असेल तर तो स्त्रियांचा. म्हणून सर्व संतांनी देवाला विनंती केली स्त्रियांचा तो संग नको नारायणा काष्टाया पाशाना मृत्तिकेच्या. ऐका, जर साधक स्त्री असेल तर त्या स्त्री साधकाने पुरुष साधकाचा त्याग करायचा असतो, आणि साधक जर पुरुष असेल तर त्यांनी स्त्रियांचा त्याग करायचा असतो. म्हणून भगवंताने वृंदावनामध्ये जी रासलीला केली त्या रासलीलेमध्ये एकही पुरुष येऊन दिला नाही. रासलीलेमध्ये पुरुष होता का? एकही पुरुष नव्हता. आणि भगवंताने जो गोपाळ संधी गोपाळ काला केला त्या गोपाळ काल्यामध्ये एकही स्त्री येऊन दिली नाही, आणि का तिथे एकही स्त्री नाही, आणि रासलीलेमध्ये एकही पुरुष नाही आला पाहिजे. महाराज परमार्थामध्ये हा सगळ्यात मोठा प्रतिबंध असतो स्त्रियांचा. म्हणून जाई वतू माते न कधी साय असते. म्हणून जेव्हा आपल्या जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे ना, 6 गोष्टी आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत. एकांत वास, लघुभोजन, मौनम निराशा, करुणा, अवरोधा. या 6 गोष्टी आपल्या चित्तामध्ये आल्या पाहिजेत. तुमच्या आमच्या जीवनामध्ये एकांत वास असला पाहिजे. काय एकांत वास पाहिजे? एकांत वासामध्ये गेल्यानंतर आपल्याला आपले दुर्गुण कळतात. पण आमचं नेमकं उलट आहे, आम्हाला एकांत आवडत नाही, आम्हाला काय आवडतो? लोकांत आवडतो. आमचा परमार्थ लोकांतातला आहे. पण तुका म्हणे आम्हा एकांताचा वास प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काही काळ एकांतामध्ये घालायला पाहिजे. एकांत वासो लघु भोजन होतो. जीवनामध्ये साधना करत असताना भोजन कसं पाहिजे? लघु भोजन पाहिजे. आपलं खाणंच एवढं असतं. मगाशी एकादशीला आपण वेगळं खाल्ले, कोण काय खातं कोण काय खातं. लघु भोजन आजो. आणि तिसरा मुद्दा, आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना कधीतरी आपण मौन ठेवलं पाहिजे. मौन कशाला म्हणतात? जे आपण निरंतर चर्चा करत असतो ना, ही चर्चा आपल्या जीवनामध्ये आपण टाळली पाहिजे. म्हणून एका महात्म्याच्या मुखातलं वाक्य सांगतो, जेवढी शक्ती आपली बोलण्यामध्ये जाते ना तेवढी शक्ती इतर कोणत्याही साधनामध्ये आपली खर्च होत नाही. म्हणून बोलताना कसं बोलावं महात्म्यांकडून आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून एक ठिकाणी काळ सारावा चिंतने एकांत वासी ऋषीच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा ऋषीच्या. महाराज आपल्या जीवनामध्ये एकांत पाहिजे, मौन पाहिजे, जेवण कमी पाहिजे. परमार्थाचा तिसरा अडथळा कोणता? तर स्त्रियांच्या चरित्राचं काही चिंतन करू नये. मग स्त्रिया ज्या आपल्या पत्नी असतात त्यांना सोडून द्यायचं का? नाथ महाराज सांगतात सोडून देऊ नका. चिरंजीवी पण डोळ्यासमोर आला. चिरंजीव पदामध्ये नाथ महाराज त्याचं चिंतन मांडतात. स्वस्त्रिय वाचून नाताळावी अन्य कामी. महाराज येथे मुख्य पाहिजे अमितापदे अमितापाचे कैसे रूप नित्य मृत्यू लागण समीप न म्हणे अल्प देह सुख. नाथ महाराज चिरंजीव पदामध्ये ज्याला परमार्थ करायचा आहे त्याच्यासाठी मार्गदर्शन करतात. म्हणजे परमार्थ करत असताना सगळ्यात पहिला प्रतिबंध कोणता? तर ज्या शरीरावरती आपण प्रेम करतो ते प्रेम परमार्थामध्ये लिगाड असं म्हटलं जातं. ज्या धनावरती आपण प्रेम करतो महाराज सांगतात धनावरचं प्रेम काढा, परमार्थावरती लावा. आणि ज्या स्त्रियांवरती आपण प्रेम करतो महाराज सांगतात स्त्रियांच्या चरित्राचं चिंतन केलं काम नावाचा दुर्गुण वाढतो. धनाचं चिंतन केलं लोभाचा महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये वाढत असतो. आणि जर शरीराचं आपण चिंतन केलं तर अहंकार आपल्या जीवनामध्ये वाढत असतो. म्हणून महाराज सांगतात ह्या 3ही ठिकाणी जे तुमचं प्रेम आहे ते प्रेम तुम्ही काढा. आणि
कशावरती लावा? भगवंतावरती लावा. तेने सांडावे लिगाड. पण लिगाड सांगायचं आणि करायचं काय? तर धरोनी भजनाची साड. करायचं काय? लिगाड सांगायचं म्हणजे शरीरावरचं प्रेम करायचं, धनावरचं प्रेम करायचं, स्त्रीवरचं प्रेम करायचं आणि करायचं काय? तर धरोनी भजनाची साड. ऐका, एक वाक्य सांगतो. वृंदावन के भगवान श्रृंगार प्रिय है. वृंदावन के भगवान श्रृंगार प्रिय है. मथुरा के भगवान उत्सव प्रिय है. मथुरा के भगवान उत्सव प्रिय है. जगन्नाथपुरी के भगवान भोग प्रिय है. जगन्नाथपुरी के भगवान भोग प्रिय है. और पंढरपुर के भगवान भजन प्रिय है. पंढरपुर के भगवान भजन प्रिय है. म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये भजनालाच प्रमाण मानलेला आहे. मग जरी तुम्ही कीर्तनकार असले तरी कीर्तनाच्या वेळी किंवा हरिपाठाच्या वेळी तिथं खुर्ची बसायचं नाही. कारण तुका म्हणे येथे भजन प्रमाण. का भजन प्रमाण आहे? तर त्याचं उत्तर असं आहे महाराज, कलियुगामध्ये भजन या साधनेला जास्त महत्व आहे. भजनाच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंताची प्राप्ती होती. कलियुगी माझी कराल कीर्तन तेने नारायण एक हृदय ध्येय तो विष्णू त्रेतायाम यजत मोकळी द्वापार परिचर्या कलहू कदाही. कीर्तना कलियुगामध्ये जर सगळ्यात सोपी साधना कोणती आहे तर ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण, ते म्हणजे भगवंताचं भजन. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही लिगाड सारा आणि आवड कशाची धरा? धरोनी भजनाची साड. पण ते भजन करायचं कसं? त्याचं उत्तर महाराज सांगतात, नित्याने करायचं, नियमाने करायचं आणि आदरपूर्वक करायचं. कसं कसं करायचं? नित्याने करायचं. आपलं भजन कसं असतं? नित्याने नसतं. आपलं भजन कधी कधी असतं. आता आपण सर्व वारकरी मंडळी आहोत. वारकऱ्यांची संध्या कोणती? वारकऱ्यांची संध्या काय? हरिपाठ. किती वारकरी रोज? खरं बघायचं सटवायचे शब्द. किती वारकरी आपले रोज नीती नियमाने हरिपाठाची संध्या करतात? आपली संध्या सांगितलेली हरिपाठ ही संध्या आहे. आपल्या जीवनामध्ये नित्यता नाही. आपली नित्यता कधी? फक्त सप्त्यामध्येच. सप्त्यामध्ये आपलं मी बोलतोय खरं आहे का? हे तुमच्या सगळं माझं पण सांगतो. तुमच्या सगळं माझं सांगतो. आपली नित्यता अशी असते. अजून सोपं सांगू का? आता ही काही मंडळी लोकांच्या घरी जेवायला गेलो आपण, जी मंडळी घरामध्ये पाणी फिरवत नाही ना ताटाभोवती, ती मंडळी पाहुण्यांकडे गेलं का पाणी फिरवतात. काही लोकांचा परमार्थ असेल पाणी आणून फिरवा, श्लोक म्हणू द्या. आपल्या परमार्थामध्ये माणूस नित्यता नाही. म्हणून ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, नित्य पाणी किंवा ते पाणी दुर्लभ सांगितलेलं आहे. कारण आपण प्राणी असे आहोत का रोज न करणारे आहोत, म्हणून ते दुर्लभ सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याला परमार्थाची आवड आहे त्याने लिगाड बाजूला सारायचं. लिगाड बाजूला सारायचं म्हणजे काय करायचं? शरीरावरचं प्रेम, धर्मावरचं प्रेम, स्त्रियांवरचं प्रेम कमी करायचं आणि काय करायचं? भजन करायचं. पण ते भजन कसं करायचं? नित्याने करायचं. ते भजन कसं करायचं? नियमाने करायचं. आणि ते भजन कसं करायचं? आदरपूर्वक करायचं. तर या तीन गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मग दुसरं चरण डोळ्यासमोर आणायचं, तिसरं चरण डोळ्यासमोर आणायचं आणि चौथं चरण डोळ्यासमोर आणायचं. जर तुम्हाला तो परमार्थ नित्याने करायचा असेल, नियमाने करायचा असेल आणि आदराने करायचा असेल तर तो तुम्ही परमार्थ कसा करायचा? तुमच्या जीवनातल्या सांडी मांडी परते टाकी. सांडी आणि मांडी म्हणजे काय? ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत चालायचं.
सांडी म्हणजे काही गोष्टी घ्यायच्या आणि मांडी म्हणजे काही गोष्टी सोडून द्यायच्या. सांडी मांडी परते टाकी. करायचं काय? वासुदेव नाम भोगी. फळ काय? मोक्ष येईल सुखी. पण तो मोक्ष कधी भेटल? नामस्मरता आदरे. नामस्मरण कसं केलं पाहिजे? आदराने केलं पाहिजे. मग कोणतं नामस्मरण करायचं? रामकृष्ण वासुदेवा. कसं करायचं? धरी हाची दृढ भावा. आणि महाराज हे जे नातेवाईक आहेत, हे नातेवाईक आम्हाला लई त्रास देतात. प्रत्येक वेळी आमच्या परमार्थाच्या आड येत असतात. महाराज म्हटले नातेवाईक जर तुमच्या परमार्थाच्या आड येत असतील ना, तर यांना बाजूला सारताना तुम्ही भांडणं करून यांच्याशी दूर होऊ नका, तर प्रेमाने यांच्यापासून दूर व्हा. अनेकांचा हेवा म्हणजे इतरांविषयी जे प्रेम असतं ना, ते प्रेम तुम्ही कसं करा? दुरी करी आदरे. म्हणजे ह्या नातेवाईकांना तुम्ही बाजूला सारताना यांना भांडणं करून यांच्याशी पासून दूर जाऊ नका, तर यांना काय करा? तुम्ही प्रेमाने बाजूला सारा. दुरी करी आदरे. दुरी करी आदरे म्हणजे नेमकं काय करायचं? तर घाली संतांशी असं नाही. म्हणून महाराज ज्या पण वेळी आपण भगवंताच्या समोर जातो आणि संतांच्या समोर जातो, त्यावेळी आपण साष्टांग दंडवत हा घातलाच पाहिजे महाराज. पण तो साष्टांग दंडवत स्त्रियांनी घालू नये. शास्त्र असं सांगतं साष्टांग दंडवत फक्त पुरुषांनी घालावा. घाली संतांशी कोणी कोणी घाली संतांशी असं नाही. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली कधी? त्यांच्या धर्मपत्नी ज्ञानोबरायांना घाली संतांशी आसने ज्ञानोबरायांना शरण केल्या. बरं नुसतं आसन घालायचं म्हणजे काय करायचं? पूजा करी काय वाचा म्हणे. आणि मग पुढे जाऊन सांगतात, जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वागले, जर तुम्ही संतांसमोर साष्टांग दंडवत घातला, संतांची पूजाच केली, संतांचं देवाचं नामस्मरणच केलं, तुम्ही जर लिगाड दूर सारलं, तरच तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ना, भगवंत पूर्ण करतात. आनंदाचं शेवटचं जग.